उद्देश आहे. मी एखाद्याला रोजगार देतोय, तो रोजगार देणं, तो अपंग आहे, तो भीक मागायची का त्यांनी? मंदिराच्या बाहेर भीक मागायची का सिग्नलला लावून भीक मागायची? एक पदाधिकारी आहे एका पक्षाचा आणि माझी कामाची पद्धत तुम्हाला पत्रकारांना, लोकशाहीत सगळ्यांना माहिती आहे. मी कुणाच्या बापाला भीत नाही. माझा बाप एकच आहे. हा सातबारा कुणाच्या नावाचा नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा सातबारा हा कोण बांधून घेऊन जाणार नाही कुठला अधिकारी. इशारा किंवा धमकी समजा पुढच्या 7 दिवसामध्ये जर आम्हाला पनवेल महानगरामध्ये जिथे अनधिकृत बांधकाम दिसत आहे, जिथे अनधिकृत कामं दिसत आहेत, तो अनधिकृत स्टॉल दिसत आहेत, ते जर निघाले नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने ते काढायचा प्रयत्न करू. जर अधिकाऱ्यांनी माझ्यावर कारवाई करायची, माझ्या स्टॉलवर दिव्यांगाचा स्टॉल आहे, तो आज दिव्यांगाच्या नावावर दिव्यांग नसून जे स्टॉल लागलेले आहेत त्यांचं काय? आज तुम्ही खारघरच्या ह्या टोकापासून पनवेलच्या त्या टोकापर्यंत जेवढे शोरूम आहेत, शोरूमच्या बाहेर अतिक्रमण आहे का? आशीर्वाद आहे का त्यांचं काय लागतंय? साठवलोट आहे. कमर्शियल काय बिझनेस आहेत का? एवढे मोठे टोल इंजन जे आहेत होर्डिंग लागलेले कोणाचे लागले? तर आमची शेवटची विनंती महानगरपालिकेला, जशी तत्परतेने ही कारवाई केली तशा तत्परतेने बाकीच्या सगळ्या अनधिकृत गोष्टींवर कारवाई ही झालीच पाहिजे. नमस्कार, मी सुनील गाजारे. महाराष्ट्र 36मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमीच चर्चा करत असतो, पण आज नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच खारघर हिळांदणीमध्ये असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लघु व्यवसायाच्या एका टपरीला उचलले पनवेल महानगरपालिकेने कारवाई करताना या ठिकाणी दिसलेत. दुसरीकडे पाहायला गेलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी या ठिकाणी आपल्यासोबत जोडलेले आहेत. नेमका काय प्रकार आहे? पनवेल महानगरपालिका अनेक वेगवेगळ्या ठिकाणी अनधिकृत बांधकामावर कारवाई योग्यरित्या करत नाही, अशा अनेक आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी या ठिकाणी लावताना दिसतात. आपण थेट बातचीत करणार आहोत. आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आज या ठिकाणी जे लघु व्यवसाय होता ते करण्यासाठी तुम्ही सुरुवात केली होती, मात्र पनवेल महानगरपालिकेने अतिक्रमणच्या विभागाखाली ही सगळी कारवाई केली आहे. कसं पाहता, काय सांगता? पहिला सर्वप्रथम त्या पनवेल महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत आणि जे कर्मचारी आहेत त्याचं अभिनंदन करतो, कारण 24 तासात त्यांनी ही कारवाई केली. तशीच कारवाई महानगरपालिकेतले जेवढे अतिक्रमण आहेत ते सगळे हटवा, आणि नाही हटवलं तर आमची जी पद्धत असते ती आम्ही चालू करतो. आणि जी 24 तासात तुम्ही कारवाई एकदम सतर्कतेने केली, तुमचे कर्मचारी पाठवून अतिक्रमणचे जे तुमचे ऑफिसर पाठवले, वॉर्ड ऑफिसर पाठवले आणि उचलून आणले, त्याबद्दल त्याचं अभिनंदन करणं तेवढं कमीच आहे. पण जेवढ्या महानगरपालिकेतले शाळा, कॉलेज, हॉस्पिटल आणि फुटपाथवर जे स्टॉल लागलेले आहेत, तो हिरानंदिनी स्पॉट असो ना, शिल्प चौकचा असो, नाही तर पनवेलचा तक्क्याचा असो, तो पूर्ण हटवावा ही हात जोडून नम्र विनंती आहे. यांनी कुणावर कारवाई केली ही पहिलं त्यांनी ठरवावं. हा दिव्यांगाचा स्टॉल आहे. दिव्यांग हा स्टॉल, याला काय नियम आहेत, काय अटी आहेत हे चांगलं अधिकाऱ्यांना माहीत असतं. त्या कशासाठी दिलेले असतात, का दिलेले असतात, त्या अधिकाऱ्यांना पूर्णपणे कल्पना असते. जिथे स्टॉल लावला होता तिथे कमीत कमी 10 ते 15 स्टॉल होते बाजूला फुटाच्या अंतरावर. मग कारवाई त्यांच्यावर का नाही झाली? दुसरी गोष्ट, जर त्यांच्यावर कारवाई होत नाही तर माझ्यावर कारवाई का झाली? आणि त्यांची जर परमिशन असेल तर मीही निवेदन दिलं तर मलाही परमिशन द्या. तिसरी गोष्ट, जर त्यांना परमिशन मिळते तर मला परमिशन द्या, तुमचे चार्जेस घ्या. आम्ही वारंवार त्यांना विनंती केली. काल आम्ही भेटण्याचा प्रयत्न केला. 3 वाजल्यापासून आयुक्तांची वेळ मागत होतो आम्ही. 3 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत आमचे रस्ते आस्थापना, साधनसुविधा, तानाजी पिशे साहेब होते. आमच्यासमोर काही आमदार आले, ते डायरेक्ट आयुक्तांची वेळ घेतली म्हणून डायरेक्ट आतमध्ये कॅबिनमध्ये घुसले. पण आम्हाला 3 वाजल्यापासून बहुतेक 6 वाजेपर्यंत आम्हाला भेटून दिला नाही. तो आमचा रोष आहे. आम्हाला म्हणायचं आहे आमच्यावर कारवाई करा, ठीक आहे,
सगळ्यांवर कारवाई करा. महानगरपालिकेतले मग तो मस्जिद असो नंतर. पण दादा पाहायला गेलं तर खऱ्या अर्थाने दिव्यांगांसाठी विशेष कुठे जागा निवडून दिलेल्या असतात. व्यवसाय करण्यासाठी त्यांना रोजगाराची संधी मिळावी या उद्देशाने पनवेल महानगरपालिकेने लेखाजोखा देखील केलेला असतो प्रत्येक ठिकाणी. पण आज या ठिकाणी विशेष कारवाई करताना एकाच दिवसात अगदी त्वरित कारवाई झाली. ही कारवाई पद्धतीने बाकीचे सार्वजनिक कामं होताना दिसून येत नाहीत. कसं पाहते या ठिकाणी? नाही आता मित्रा, तू तुम्हाला एवढा वर्ष ओळखतोस, तुला माहिती आहे मी एक पदाधिकारी आहे एका पक्षाचा आणि माझी कामाची पद्धत तुम्हाला पत्रकारांना लोकशाहीत सगळ्यांना माहिती आहे. मी कुणाच्या बापाला भीत नाही. माझा बाप एकच आहे. हा सातबारा कुणाच्या नावाचा नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा सातबारा हा कोण बांधून घेऊन देणार नाही कुठला अधिकारी. जर अधिकाऱ्याने माझ्यावर कारवाई करायची, माझ्या स्टॉलवर दिव्यांगाचा स्टॉल आहे तो, आज दिव्यांगाच्या नावावर दिव्यांग नसून जे स्टॉल लागलेले आहेत त्यांचं काय. आज तुम्ही खारघरच्या ह्या टोकापासून पनवेलच्या त्या टोकापर्यंत जेवढे शोरूम आहेत, शोरूमच्या बाहेर अतिक्रमण आहे का आशीर्वाद आहे का त्यांचं काय लागतंय, यांचं साठवलोट आहे. कमर्शियल काय बिझनेस आहेत का? एवढे मोठे टोल इंजंग जे आहेत होर्डिंग लागलेले कोणाचे लागलेत? तुम्ही लोकशाहीच्या आदर्शमत तुम्ही घ्या ना माहिती. माझी एक साईडचा तुम्ही भूमिका घेता, त्यांची भूमिका घ्या, करा कारवाई. नाही केली तर आमची स्टाईल आहेच. आज मी पदाधिकारी आहे, महानगरपालिका उपाध्यक्ष आहे, खारघर शहरचा अध्यक्ष आहे. मी एखाद्याला रोजगार देतो आहे, तो रोजगार देणं, तो अपंग आहे, तो भीक मागायची का त्यांनी? मंदिराच्या बाहेर भीक मागायची का सिग्नलला लावून भीक मागायची? त्याचा उदरनिर्वाह, त्याचा कुटुंब सांभाळण्यासाठी आपण त्याला एक व्यासपीठ दिलेलं आहे. त्यात काय चुकी केली? तुम्हाला त्रास होतोय ना, सगळ्यांवर करा. आता आम्ही करतो. आता फक्त एवढंच म्हणणं आहे की आम्ही मनसेच्या वतीने एक दिव्यांगांना रोजगार द्यायचा प्रयत्न करत होतो, त्याचा घर चालवण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु पनवेल महानगराच्या काही सक्षम अधिकारी किंवा तत्पर अधिकाऱ्यांनी तो स्टॉल 24 तासाचा उचलला. परंतु या पनवेल महानगरामध्ये कमीत कमी 500च्या वरती अनधिकृत स्टॉल्स, 200च्या वरती अनधिकृत ढाबे, अनधिकृत बांधकामं, अनधिकृत खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्यांच्याकडे आमची दुर्लक्ष का करत आहे? आमची त्यांना एक इशारा किंवा धमकी समजा, पुढच्या 7 दिवसामध्ये जर आम्हाला पनवेल महानगरामध्ये जिथे जिथं अनधिकृत बांधकाम दिसत आहेत, जिथं अनधिकृत कामं दिसत आहेत, तो अनधिकृत स्टॉल दिसतात, ते जर निघाले नाहीत तर आम्ही आमच्या पद्धतीने ते काढायचा प्रयत्न करू. जर तुम्हाला आमच्यावरती केसेस टाकायचे असतील तर आसोलाच्या अंगावरती एक केस वाढल्याने उलटा आसोल्याला परत पडणार नाही. तर आमची शेवटची विनंती महानगरपालिकेला, जशी तत्परतेने ही कारवाई केली तशा तत्परतेने बाकीच्या सगळ्या अनधिकृत गोष्टींवर कारवाई ही झालीच पाहिजे. नक्कीच पाहायला गेलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक होताना या ठिकाणी दिसते. सामाजिक जीवनामध्ये जगत असलेल्या लोकांना खरं तर या लघु उद्योगांची आवश्यकता आहे. मात्र प्रशासनाने या संदर्भात कुठलाही लेखाजोखा, कुठल्याही नियमावली न जाहीर करता या ठिकाणी तयार झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लघु उद्योगाच्या एका टपरीला उचलण्यात आले. या संदर्भात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक आहे. परंतु पाहायला गेलं तर यामध्ये नेमकं आता पनवेल महानगरपालिका काय ॲक्शन घेणार आहे हे खरं तर पाहणं गरजेचं आहे. उत्तम बातम्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र न्यूज 36 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट साईनाथ शिंदे सोबत सुनील कातारे, महाराष्ट्र न्यूज 36.